भिवंडीमध्ये एका प्रेमकहाणीचा शेवट असा झाला की ज्याने सगळ्यांनाच अंगावर काटा आणला. हॉरर चित्रपटालाही लाजवेल अशी ही घटना आहे. 25 वर्षीय पतीने स्वतःच्या 22 वर्षीय पत्नीचा धारदार शस्त्राने शिरछेद केला. शीर पोलिसांना सापडलं, मात्र धडाचा थांगपत्ता लागलेला नाही. मृत व्यक्ती मुस्कान आणि आरोपी ताहा हे दोघंही भिवंडीच्या नवी वस्ती परिसरात राहत होते. 2 वर्षापूर्वी सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली. त्यातून प्रेम जडलं आणि त्यांनी विवाह केला. त्यांना एक मुलगाही आहे. परंतु सुखाच्या स्वप्नांचा चुरडा झाला. घरगुती कलह, चारित्र्यावर संशय आणि वारंवार भांडण यामुळे नातं तुटलं. 30 ऑगस्ट रोजी मुस्कानचं धड वेगळं, शीर आढळून आलं. पोलिसांना सर्वात मोठं आव्हान होतं की महिला कोण आणि आरोपी कोण. भोईवाडा पोलिसांनी कसून तपास करत आरोपी पती तहा याला अटक केली. चौकशीत त्यांनी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. मात्र त्याने लपवलेला धड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. खाडीपात्रात शोध मोहीम सुरू आहे. एक प्रेमकहाणीचा इतका भयानक अंत, जिथे प्रेमाने सुरू झालेलं नातं रक्ताने संपवलं. भिवंडीकरांना हादरून टाकणाऱ्या या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे की संशय आणि रागाचं रूपांतर जेव्हा हिंसाचारात होतं तेव्हा नात्यांचा शेवट किती भीषण होऊ शकतो. सर, काय सांगाल, एका पतीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली, त्यानंतर तिचे तुकडे केले आणि तिला लगतच्याच खाडीमध्ये टाकून देण्याची घटना घडली होती. हा पूर्ण प्रकार काय आहे, काय मोटिव्ह होता? दिनांक 30/8/25 रोजी आपल्याला सकाळी 10:30ला भुईवाडा पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार रवींद्र पाटील यांना अशी माहिती मिळाली की ईदगाह रोड झोपडपट्टी स्लॉटर हाऊसच्या बाजूला खाडीमध्ये एका मानवी महिलेचे एक मुंडके दिसून येत आहे, अशा पद्धतीची माहिती मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टाफ पोहोचला आणि सदर मुंडक्याची जेव्हा पाहणी केली तेव्हा ते धडापासून वेगळं केलेलं मुंडकं आपल्याला खाडी किनारी मिळून आलं. त्यानंतर सदर प्रकरणामध्ये आपण भुईवाडा पोलीस स्टेशनला 599/2025 भारतीय न्याय संहिता 300-103-1-238 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना एक महिला नामे श्रीमती हनीफा खान, नवी वस्ती, या पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांची मुलगी 2 दिवसापासून तिचा मोबाईल बंद आहे आणि तिचा नवराही तिला प्रतिसाद देत नाही, अशा पद्धतीची तक्रार आल्यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा तिच्या नवऱ्याने या प्रकरणामध्ये सदर महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. कोणत्या कारणाने या संदर्भाने हा व्यक्ती वेगवेगळी कारणं सांगतो आहे. अजूनही 100% आपल्याला कोणत्या कारणाने मारलेला आहे अजून निष्पन्न झालेलं नाही. आता आरोपी आपल्या ताब्यात आहे. पुढील तपास करून योग्य ती कारणांचा शोध घेतला जाईल. चारित्र्यावरून संशय घेतला जात होता, दोघेही एकमेकांवरती चारित्र्यावर संशय घेत होते असं वाटतं? नाही, असा प्रकार अद्यापपर्यंतही लक्षात आलेला नाही आहे. योग्य कारण मिळाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात योग्य माहिती दिली जाईल. मुलांना देखील मारहाण करत होती, तिचे एक मुलं आहे, बाळ आहे, तिला देखील मुलांना मारहाण करत होती, परंतु मुलांना मारहाण केल्यामुळे एवढा मोठा निर्णय कोणी घेईल असं वाटत नाही, म्हणून अजून तपास सुरू आहे. चारित्र्यावरून संशयावरून अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत होते आणि तो विकोपाला गेला. या संदर्भात आणखी तपास सुरू आहे. दुसरी गोष्ट सर, की जो घरामध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर ज्या शस्त्राने हल्ला करण्यात तो शस्त्र जप्त करण्यात आलेला आहे का, किंवा किती तुकडे करण्यात आले? या संदर्भामध्ये आता त्यांनी बॉडीचे धडापासून मान वेगळे केलेले आहे, अशा पद्धतीने आपल्याला तपासात सांगितलेलं आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही.